चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जनसुराज्य शक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय समितदादा कदम साहेब यांच्या फंडातून माजी पंचायत समिती सदस्या सौ अनिता कदम यांच्या प्रयत्नातून भोसे सावंत प्लॉट नंबर वॉर्ड 3 मध्ये 10 लाख रुपये निधी रस्ता करण्यासाठी मंजूर करण्यात आला। गेल्या अनेक वर्षा मी रस्ता करण्यात यावा म्हणून प्रयत्न करत होतो। या कामाचा शुभारंभ माजी सरपंच पारिसनाथ चौगुले सर, माजी तंटामुक्त अध्यक्ष माननीय प्रकाश चौगुले सर, पोलीस पाटील सौ शोभा कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय पांडुरंग बंडगर सर, माजी तंटामुक्त अध्यक्ष माननीय सूर्यकांत जगदाळे, पश्चिम भाग सोसायटीच्या माजी व्हाईस चेअरमन सौ अश्विनी खोत मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सौ सीमा जगदाळे, माजी डेप्युटी सरपंच कमल पाटील मॅडम, माजी डेप्युटी सरपंच माननीय कांबळे सर आणि वंदे मातरम मंडळाचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक श्री तुकाराम सर यांनी। भोसे गावामध्ये वार्ड नंबर 3 मध्ये माननीय समितदादा कदम जनस्वराज्य शक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या माध्यमातून यांच्या फंडातून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। गावातील जमलेले सगळे सरपंच सदस्य सर्व पदाधिकारी आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक त्याबद्दल स्वागत करते आणि हा रस्ता सगळ्यांनी लक्ष घालून चांगल्या पद्धतीने करून घ्यावा एवढीच विनंती करते। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।